आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार। मुख्यमंत्र्यांकडून बैठकीत स्पष्ट। कुणाला तरी हवा आहे म्हणून आमचे हत्ती नेणार असाल तर आम्ही सहन करणार नाही। आम्हाला आमचा हत्ती हवा। राजू शेट्टींची प्रतिक्रिया। तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे। मग आमच्या हत्ती मारण्यासाठी तिथं नेत आहे काय? सरकारनं जे काय करायचं ते करावं। आता आम्हाला कायद्याचा कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही। आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे। कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही। उच्च न्यायालयात सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी। गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार। देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। महादेवी हत्तीण आणि कबूतरखान्याबाबतचा निर्णय कोर्टाचा। हत्तीबाबत कोल्हापूरकरांच्या तीव्र भावना। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागणार। राज्य सरकारही भूमिका मांडणार। बैलगाडा शर्यती बंदी नागपंचमी संदर्भातील कोर्टाच्या निर्णयाची आठवण करून देत अजित पवारांची प्रतिक्रिया। मीरा रोडमध्ये कबुतरांना दाणे टाकून नका असं सांगितल्याने 69 वर्षीय वृद्ध नागरिक आणि त्याच्या मुलीवर हल्ल्याची घटना। ठाकूर मॉल जवळील डीबी ओझोन इमारतीतील महेंद्र पटेल यांना मारहाण। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग भरवीरपर्यंत जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी। प्रकल्प आणखी आणि भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। सर्व धर्म समभाव हा निखल नपुंसक प्रकार। नाशिकमधील व्याख्यानात बोलताना संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। राज ठाकरेंविरोधात उत्तर भारतीयांची थेट सुप्रीम कोर्टात याचिका। हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सुप्रीम कोर्टाचा सवाल। उत्तर भारतीयांना उच्च न्यायालयात याचिका करण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला। भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल। मनसेच्या सुदाम कोंबडे यांची ही याचिका। दुबेंनी मराठी माणसाची माफी मागण्याची केली होती मागणी।